नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे बघा फर्स्ट चॅप्टर जे जॉमेट्रीमधील आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री याचे एक्सप्लेनेशनचा एक व्हिडिओ मी तुम्हाला क्लास व्हॉट्सअप ग्रुपला सेंड केला होता. तो तुम्ही नक्कीच बघितला असेल. आज आपण यामधील फर्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. जर फिगर 1.1 तुम्ही ऑब्झर्व केली तर या फिगरमध्ये तुम्हाला एक लाईन दिसते. लाईनवर उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स आणि डाव्या बाजूला नेगेटिव्ह नंबर्स, मध्यभागी 0. अजून तुम्हाला इथे काही अल्फाबेट्स दिसत आहेत, ABCDE. तर अल्फाबेट्सचा वापर हा पॉईंट्स डिनोट करण्यासाठी होतो, म्हणजे पॉईंट्सला नाव दिलेली असतात. ओके, आणि जे नंबर्स आहेत ते नंबर्स असतात त्यांचे कोऑर्डिनेट्स. जसं बघा, O पॉईंट त्याचा कोऑर्डिनेट आहे 0, D पॉईंट त्याचा कोऑर्डिनेट 1, ओके. C पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे -2, B पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे -3, तर -5 हा कोऑर्डिनेट कोणता पॉईंटचा आहे? A पॉईंटचा. तर ते दोघं प्रकारे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्यानंतर कोणतेही दोन पॉईंट्स आपण बघितले, 0 to 1 यामधील डिस्टन्स 1 युनिट, 1 to 2, ओके. 1 to 2 मधील डिस्टन्स ही 1 युनिट, 2 आणि 3 मधील डिस्टन्स ही 1 युनिट. तर ह्या कोणत्याही दोन पॉईंट्समधील डिस्टन्स हे 1 युनिट असतं. तर डी व ई ह्या पॉईंट्समधील डिस्टन्स किती येईल? तर ते 2 युनिट्स डिस्टन्स येईल, ओके. त्याचप्रकारे जर आपण लेफ्ट हँड साईडला बघितलं, -1, -2 यामधील डिस्टन्स हे 1 युनिट येईल. -2, -3 मधील डिस्टन्स ही 1 युनिट येईल. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. 0 आणि C मधील डिस्टन्स किती राहील? तर 2 युनिट्स. तर बघा, आता तुम्हाला इथं काय शिकायचे आहे, तर डिस्टन्स कोणत्याही दोन पॉईंट्समधील डिस्टन्स कसे फाइंड करायचे. तर ह्यामध्ये जर आपल्याला DE मधील डिस्टन्स फाइंड करायचं आहे, आपल्याला फिगरमध्ये दिसतं आहे की इथं 2 युनिट्स डिस्टन्स आहे, परंतु फिगर दिलेली नसेल, फक्त कोऑर्डिनेट्स दिलेले असतील. ईचा कोऑर्डिनेट दिलेला आहे 3 आणि डीचा कोऑर्डिनेट दिलेला आहे 1. तर आपल्याला क्वेश्चन असतो, डिस्टन्स DE फाइंड करा किंवा डिस्टन्स ED फाइंड करा. तर ह्यामध्ये एक मेथड आहे, अतिशय सोपी मेथड आहे. तर जो बिगर नंबर आहे त्याच्यातून स्मॉलर नंबर काय करायचा? सबस्ट्रॅक्ट. हे बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट D and E are 1 and 3 respectively. The distance between points E and D कसं फाइंड करणार? लार्जर पॉईंट 3 त्याच्यातून स्मॉलर पॉईंट 1 काय केला? सबस्ट्रॅक्ट. 3 - 1 = 2. तर हे आपण डिस्टन्स फाइंड केलं. द डिस्टन्स बिटवीन पॉईंट E and D इज डिनोटेड ॲज डिस्टन्स ED. हा बघा, स्मॉल d लिहिलेला आहे आणि मध्ये ED लिहिलेला आहे, ओके. जर ED डिस्टन्स आपण फाइंड केलं त्याला आपण डिस्टन्स ED म्हणू शकतो किंवा लेंथ ऑफ सेगमेंट ED ही म्हणू शकतो. परत इथे दिले त्यांनी डिस्टन्स ED = 3 - 1 = 2. तर त्याला लेंथ ऑफ ED असं म्हटलं जातं, ओके. डिस्टन्स ED = लेंथ ऑफ ED = 2. सिमिलरली ED डिस्टन्स आणि DE डिस्टन्स हे दोघं सारखेच असतील. E पासून Dचं अंतर किंवा D पासून Eचं अंतर. मग सिमिलरली डिस्टन्स DE आपण काय लिहू शकतो? 2 लिहू शकतो, ओके. त्याचप्रकारे इकडे डिस्टन्स CD त्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवलं आहे. त्यानंतर बघा, नाव लेट अस फाइंड डिस्टन्स AB. डिस्टन्स AB फाइंड करायचं आहे. तर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A इज -5 अँड दॅट ऑफ B इज -3, ओके. एचा कोऑर्डिनेट -5 आहे आणि बीचा कोऑर्डिनेट -3 आहे. तर यामध्ये आधी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे कोणता नंबर बिगर आहे, -5 किंवा -3.
तर बिगर कोणता येईल? -3. जो मोठा नंबर असेल तो नेगेटिव्ह असेल तर तो लहान असतो, त्याची किंमत कमी असते, त्यामुळे -3 कसा आहे? बिगर आहे. मग डिस्टन्स ए बी आपण कसं फाईंड करणार? बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर. -3 ॲज इट इज ठेवूया, मग मायनस आणि ब्रॅकेट द्यायचं परत, कारण सेकंड नंबर ही नेगेटिव्ह आहे त्यामुळे ब्रॅकेट द्यायचं, आणि नेगेटिव्ह काय होतं? पॉझिटिव्ह. म्हणून -3 + 5 यांचं दोघांचं सबस्ट्रॅक्शन काय येईल? 5 - 3 = 2. तर ह्या प्रकारे आपण डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स आपण फाइंड करू शकतो. तर यावरून तुम्हाला काय लक्षात येईल? From the above examples, it is clear that the distance between two distinct points is always positive number. 2 distinct points म्हणजे काय? 2 वेगवेगळे पॉईंट्स जर दिलेले असतील तर त्यांच्यामधील डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह नंबर असा नंबरच असतो. आणि सेकंड गोष्ट लक्षात ठेवायची, सो नोट दॅट इफ 2 पॉईंट्स आर नॉट डिस्टिंक्ट देन द डिस्टन्स बिटवीन देम इज 0. जर 2 वेगळे पॉईंट नसतील, ओके, ते एकच पॉईंटला 2 नावं दिलेली असतील तर ते वेगळे पॉईंट नसतील, डिस्टिंक्ट पॉईंट नसतील, तर त्यांच्यातील डिस्टन्स 0 असते. तर आता तुम्ही कोणत्या 2 कन्सेप्ट शिकलात ते इथं परत त्यांनी दिलेलं आहे. रिमेंबर धिसमध्ये हे तुम्ही लक्षात ठेवायचं. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज ऑब्टेन बाय सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. कोणत्याही 2 पॉईंट्समधील डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. ओके, लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. अतिशय सोपी मेथड आहे. सबस्ट्रॅक्शन 9च्या मुलांना येतंच. फक्त मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं इकडे की जो लार्जर कोऑर्डिनेट आहे त्यामधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करा. त्यानंतर सेकंड पॉईंट, द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज अ नॉन नेगेटिव्ह रियल नंबर. कोणत्याही 2 पॉईंट्समधील डिस्टन्स हे नॉन नेगेटिव्ह असतं, म्हणजे काय? पॉझिटिव्ह किंवा 0. ओके, याचे 2 अर्थ होतात. डिस्टन्स 0ही असू शकतं आणि डिस्टन्स पॉझिटिव्ह असू शकतं. ओके, नॉन नेगेटिव्ह रियल नंबर म्हणजे पॉझिटिव्ह किंवा 0 डिस्टन्स येईल. त्यानंतर पुढील कन्सेप्ट बिटवीननेस. आता बिटवीननेस ही अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. इफ P, Q, R are 3 distinct co-linear points, there are 3 possibilities. जर P, Q आणि R हे 3 वेगवेगळे पॉईंट्स आपण कन्सिडर केले आणि ते कोलिनियर आहेत, म्हणजे एकाच रेषेवरील पॉईंट आहेत, तर त्यांच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज असतात. तर बघा, फर्स्ट फिगर दाखवलेली इथे तुम्ही बघू शकतात की क्यू पॉईंट हा P आणि Rच्या दरम्यान आहे. ओके, पॉईंट Q इज बिटवीन P अँड R. सेकंड फिगरमध्ये R इज बिटवीन P अँड Q. बघा तुम्ही P, R आणि नंतर कोणता दिलेला आहे? Q दिलेला आहे. त्यानंतर थर्ड फिगरमध्ये R पॉईंट आहे, त्यानंतर P पॉईंट आहे, नंतर Q आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? पॉईंट P इज बिटवीन R अँड Q. तर तुम्ही म्हणाल हे किती सोपं आहे, हे तर आम्हाला फिगरवरून समजतं, याच्यात काही नाही. परंतु आपल्याला जेव्हा एक्झाम्पल्स दिले जातात तेव्हा आपल्याला फिगर दिलेली नसते, आपल्याला डिस्टन्स दिलेले असतात आणि डिस्टन्सेसवरून आपल्याला शोधायचं असतं की कोणता पॉईंट हा उरलेल्या 2 पॉईंटच्या दरम्यान येतो. ओके, विच पॉईंट इज बिटवीन अदर 2 ते आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. मग त्यासाठी ही कंडिशन आपल्याला वापरायची असते. इफ डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. ओके, 2 डिस्टन्सेस असतील, स्मॉल डिस्टन्सेस PQ आणि QR, आणि त्यांची जर आपण ॲडिशन केली ती तिसरं डिस्टन्स असेल PR एवढी येत असेल तर आपण काय सांगू शकतो? देन इट इज सेड दॅट पॉईंट Q इज बिटवीन P अँड R. ओके, point Q is between P and R. The betweenness is shown as, बघा, P dash Q dash R. याचा अर्थ काय होतो? Q is between P and R. तर हे आपल्याला कशावरून ठरवायचं आहे? जे दिलेली डिस्टन्स असतील त्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की कोणता पॉईंट हा इतर 2 पॉईंटच्या दरम्यान येतो. हे बघा, एक सॉल्व एक्झाम्पल आपण घेऊया, तुमच्या लक्षात येईल.
Example 1. On a number line, points A, B and C are such that distance AB is equal to 5, distance BC is equal to 11 and distance AC is equal to 6. Which of the points is between the other two? आता इथं आपल्याला आधी दिलेले डिस्टन्स ऑब्झर्व करायचे. मग ए बी डिस्टन्स 5 आहे, बी सी 11 आणि ए सी 6. तर बिगेस्ट डिस्टन्स कोणतं आहे? बिगेस्ट डिस्टन्स आहे बी सी इज इक्वल टू 11. तर मग आधी सगळ्यात आधी फर्स्ट स्टेपला आपल्याला लिहायचं आहे डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 11. ओके, इक्वेशन 1. त्यानंतर राहिलेल्या दोघं डिस्टन्सची ॲडिशन करायची. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 5 प्लस 6 इज इक्वल टू 11. सेकंड इक्वेशन. तर आपल्या काय लक्षात येतं आहे की बी सी डिस्टन्स आणि हे इतर दोन डिस्टन्सची बेरीज काय आहे? इक्वल आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. मग बघा, ए बी प्लस ए सीमध्ये कोणता पॉईंट रिपीट होतो? ए पॉईंट. आणि बिगेस्ट डिस्टन्स कोणता आहे? बी सी डिस्टन्स आहे. ए रिपीट झालेला आहे. यावरून आपलं कन्क्लुजन काय येईल? देअरफॉर व्हॉट वी कॅन से पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट्स बी अँड सी. अतिशय सोपं आहे. फक्त 3 स्टेपमध्ये आपल्याला ॲन्सर मिळतं. परंतु कधीकधी डिस्टन्स इक्वल नसेल तर आपण सांगू शकतो इथं बिटवीननेस नाही, म्हणजे बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. प्रत्येक वेळेस डिस्टन्स इक्वल येईल असं काही नाही. ओके, काही वेळेस इक्वल येऊ शकतं, काही वेळेस येऊ नाही शकत. म्हणून ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी दिलेलं असतं. तर हे तुम्हाला नक्की समजलंच असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. 1.1 जो ह्याच कन्सेप्टशी रिलेटेड आहे, आज ज्या मी तुम्हाला शिकवल्या.